उसाली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भाई राहुल निंबाळकर क्रिकेटचा आनंद घेतात. राहुल निंबाळकर या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. यस, मॅच ऑन होईल. प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना आणखीन एक तुम्हाला पाहायला मिळेल. दोन चांगल्या संघामध्ये होणारी लाईव्ह आपण पाहतोय जरूर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे हनुमान उसरली विरुद्ध स्मायरा 11 वहाल. मॅच ऑन करायचं. सुदेश साळुंके आला. सुदेश साळुंके पहिलं षटक. जयेश आणि अजयला पाहतोय. पहिला चेंडू लाईन पाहिली, डीप कडे खेळतोय फिल्डर रेडी. धाव मिळणार सिंगल. स्टेजवर जे आमचे पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हावं. ग्रामस्थ चषक धुंद्राईची स्पर्धा आणि भरगच्च पाहुणे मंडळी आणि आज हनुमान मित्र मंडळानं पाहिलेले हे डे नाईट स्पर्धेचं स्वप्न आणि आज पाहतोय पाहुण्यांचा प्रतिसाद पहिल्या रात्रीमध्ये. सुदेश साळुंके आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. सुदेश साळुंके एक ऑलराऊंडर आहे. यावर्षी हंगामामध्ये तो भरपूर फॉर्ममध्ये आहे. मग आपण पाहतोय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये या संघाला पाहिलं. या संघाला डे आणि नाईटच्या फॉर्मॅटमध्ये या मागच्या 2-3 आठवड्यामध्ये चांगली उत्तुंग कामगिरी करताना पाहिलं. मात्र आता समोर तेवढा बलवान बलट जे हनुमान संघ पाहते उसरले. अजय डांगरकर, जयेश डांगरकर, सुदेश साळुंके. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सावंत पवित्रा चेंडू चांगला होता, बीट होतोय स्ट्रायकर एंडला. अजय डांगरकर 2 चेंडू डॉट खेळलाय. 3 मध्ये सुदेशचा रनअप चांगला आहे. चेंडू डिलिव्हर करण्याची त्याची अक्षण पाहिली. आपल्या मेहनतीने गोलंदाजी करतोय. मात्र जो हनुमान वर्तवलाय या मॅच मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये इनसाइड सर्कल अंतर्वर्तुळामध्ये फिल्डर होत्या. प्रतीक पाटीलनं पकडलाय झेल आणि बिग विकेट. फलंदाज बाद अजय डांग होते डीजेच्या माध्यमातून. मागच्या काही सामन्याचा प्रेमनं आम्हाला लेखाजोखा सांगितला का गोलंदाजांना खेळपट्टी साथ देते. 24-30 त्यानंतर 39 टार्गेट पाहिलं. अगदी मागच्या मॅचचा टार्गेटचा विचार केला जिथे बॅटिंग करताना विनिंग टार्गेट होतं 49. थोडी गती वाढली 49 आणि आता 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. सुदेश साळुंके पहिल्या 4 चेंडूमध्ये लेखाजोखा पाहिला तर जरूर आपण इथे पाहतोय 4 मध्ये फक्त 1 धाव 1 विकेट. उसरली गावचे पोलीस पाटील आम्ही पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दीपक पाटील, पोलीस पाटील उसरली यांच्याकडून या आयोजनाला आणि स्पर्धेला शुभेच्छा आलेत. त्यांचं धन्यवाद असेल. गोलंदाज सुदेश साळुंके आतापर्यंत 3 चेंडू डॉट आणि 1 विकेट. गुड बॉलिंग दर्जा दाखवलाय आणि डीप लॉंग ऑन कडे जरूर इशारा येईल. पंच जरूर इशारा करतील, मिळतील 4 धावा. ओव्हर कंप्लीट. सुदेश हे षटक आपण पाहिलं काही अंशी का होईना संघासाठी चांगलं राहिलं. मात्र फलंदाजांना जी मेजवानी पाहिजे ती मेजवानी या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही. फक्त 5 धावा 1 विकेट. गुड बॉलिंग. अजून 19 मिनिटं झालेत आणि मध्यरात्रीची वेळ आपण इथे पाहतोय. इंग्रजी नवीन वर्ष आपण पाहिलं 2024 संपलं काल 31. सर्वांनी एन्जॉय केली. मात्र आज 1 जानेवारीची पहिली रात्र. सुदेश साळुंके 5 धावा दिल्यात. चांगल्या भागीदारीची गरज आहे. क्रमांक 3 वर आलाय विजय डांगरकर आणि फलंदाज खेळतोय जयेश. मैदानावर चांगली भागीदारी होणं एका चांगल्या कौशल्याची गरज आहे. 1 षटकामध्ये चांगली भागीदारी उभी करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. थोडा संभ्रम निर्माण झालाय कारण अचूक लाईन लेन, योग्य दिशा, गती. सुदेशने जे षटक हाताळलं 5 दिले आणि आता ओव्हर नंबर 2 प्रतीक पाटील
एकूण धावा धावफलकावरती टोटल रन्स 5. हा चेंडू टॅप करतो डी पॉइंटला, फिल्डर रेडी, 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याची तयारी, 2 धावा पूर्ण होणार का? यस, गुड रनिंग. आणि इथे जयेशला तेच करावं लागेल, कारण सर्व संघाचा प्रमुख फलंदाज बाद झाला. अजय डांगरकरच्या बाद होण्याने संघ थोडा अडचणीमध्ये असेल. सुदेशनं दिलेल्या 5 धावा. आता प्रतीक पाटील षटक क्रमांक 2. धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा 7. 7 रन्स ऑन बोर्ड. दबाव थोडा शिफ्ट होत्या बॅटिंग करताना संघ. जे हनुमान उसरली या संघावर. धावा त्यांना बनवाव्या लागतील. 49 धावा मागच्या सामन्यामध्ये करायच्या होत्या. ती चांगली फाईट आपण पाहिली. ओ, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. प्रतीकनं खेळपट्टीचा अभ्यास केला का आता खेळपट्टी कशाला साथ देते. पुन्हा एकदा लक्ष वेधूया मॅचकडे. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती टोटल रन्स पाहिल्या तर 7 धावा आहेत. आघाडी मिळवणं आता महत्त्वाचे असेल. संघ थोडा बॅकफुटला गेलाय. चांगली धावा बनवणं आतापर्यंत प्रतीक पाटीलला पाहिलं. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धाव दिलेत. आक्रमण करतोय, चढवला हल्ला, स्ट्रेट हिटचा हा सुपर शॉट. मिळतील यावेळेला 1 बाउंड 4 धावा. एकदा पाहूया ओव्हर नंबर 2. ओ, एज लागतेच बॅक स्लिपला, फिल्डर रेडी आणि इथे इम्पॉर्टंट विकेट. इंटरप्राइजेस खूप मोठं योगदान या स्पर्धेला. वैभव शेठ ढवळे यांची उपस्थिती आपण पाहिली उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज हिरो कंपनीची नामांकित बाईक. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आज महागुरु पंचक्रोशीमध्ये अद्विक इंटरप्राइजेस वैभव शेठ ढवळे यांची चर्चा केली जाते. आज किंजल ट्रॉफी चिंतामणी शेळके यांच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना बाईक स्पॉन्सर करताना पाहिलं. आणि हे दानशूर व्यक्तिमत्व, शिवकर गावाचं एक चर्चेमध्ये असलेलं नाव, प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. प्रेक्षकांच्या पसंतीत सामना आपण जरूर पाहतोय. जय हनुमान उसरली विरुद्ध स्मायरा 11 वहाल. प्रतीक पाटील 4 चेंडूपर्यंत आतापर्यंत एकूण धावा धावफलकावर 11. सेकंड ओव्हर. मैदानावर थांबणं महत्वाचे. चांगल्या भागीदारीची गरज आहे. चौकार दाखवला मात्र त्यानंतर जयेश बाद झाला. नवीन फलंदाज झाला विजयला आणि पाहतोय दिव्येश पोलाडेला. चांगल्या भागीदारीची गरज आहे. 40, 45, 50 धावा तुम्ही फायटिंग करू शकता. जसं पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 49 करायच्या होत्या तरी त्या सामन्यामध्ये जे हनुमान उमरोलीनं बाजी मारली. त्या अगोदर आम्ही पाहिलं TCC काव्य 11 दुंद्रे संघाला. लाईन थोडीशी खराब आहे. पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. अचूक लाईन लेन, योग्य दिशा, विभिन्नता या गोष्टी गोलंदाजी करत असताना महत्त्वाच्या असतात. आणि इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण भूमिका ही सुद्धा महत्त्वाची असते. ज्या पद्धतीनं बाद झाला अजय डांगरकर, शिकार बनला, प्रतीकनं झेल घेतली आणि सुदेश साळुंकेच्या षटकामध्ये इम्पॉर्टंट विकेट पाहिले. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर आहे. झेल होणार का? ओ, गुड कॅच, रनिंग कॅच. आणखीन एक धक्का. तिसरा गडी बाद झाला बॅटिंग करताना. जय हनुमान संघ आपण पाहतो उसरले. आणि आता DJ ओम साई दुंद्रेपाडा आता मूड मध्ये आलेत आणि मध्यरात्रीनंतर अशा गाण्यांची मेजवानी नेहमी असते प्रेक्षकांना आणि त्या DJ टीमचा आपण धन्यवाद देऊया. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 12, 3 विकेट. डबल मिनिंग सॉन्ग प्रेक्षकांना नेहमी आवडतात आणि त्या गीतांची मेजवानी
संपूर्ण डीजे टीम एकूण धावा दाफलकावर 12 12 रन्स. या मैदानावर धावा जमवणं थोडा स्ट्रगल करावा लागतो. फटकेबाजीसाठी मोहामध्ये पाडणं थोडंसं कमी बेनिफिट मिळतोय बॅटिंग करताना संघाला. आक्रमणाचा प्रयत्न भन्नाट वेग आहे. प्रतीक पाटीलला पाहतो. एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स. संघ पुढे सरकेल. गुणतालिकेवर जरूर फिल्डिंग करताना स्मायरा 11 वहाल संघाला पाहते. 2 षटकं संपलीत. गोलंदाजी करताना वहाल सुदेश साळुंकेच्या षटकामध्ये 5 आल्या. प्रतीक पाटीलच्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर या षटकामध्ये प्रतीकने दिल्या 8 धावा. 2 षटकानंतर एकूण धावफलक 13 धावा आहेत. बघा ज्यांच्याकडे विद्युत मनोरे अर्थात जे प्रकाश ज्योत आहे ती जी जबाबदारी आहे बघा हॅलोजन स्टेट मध्ये आम्ही पाहतो ते निश्चित स्वरूपात आपल्याला ऑन करायचे आहेत. विद्युत मनोरे बघा स्टँडच्या पाठीमागे फलंदाजाच्या पाठीमागचं जे हॅलोजन बॉक्स आहे बघा स्टँड तिथे मात्र आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. तरी यानंतरची लढत असेल बघा दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे. वेलकम 11 उसाडणे विपक्ष काव्या 11 तिरंगा धुंद्रे संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. यस थोडा चेंजेस होईल. एफ लॉट्स विनर सिक्वेन्स प्रमाणे जरूर आम्ही माहिती पोहोचू आपल्यापर्यंत. निश्चित स्वरूपात पहिली लढत असणार आहे. मोरिया 11 रिडगर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे चिपला 11 चिपले. हे गटातील लढत असणार आहे. यस इनिंग ब्रेक मध्ये टॉस. एफ लॉट्सचा दोन्ही विनर्स टीमची मॅच होईल. किट्टू 11 मोरिया रिडगर आणि चिपला 11 चिपळे. रंगतदार लढत असेल ती सुद्धा मॅच तुम्हाला पाहण्यासारखी असेल. रोहित चिर्लेकर आले. षटक क्रमांक 3 धावा दाफलकावरती 13. थोडा बिकट अवस्थेमध्ये बॅकफुटला आहे. जे हनुमान उसरली संघ धावा जमवावे लागतील. रोहित चिर्लेकर आक्रमण केलाय. चढवला हल्ला. वेगाने चेंडू चाललाय जरूर. स्ट्रेट हिटचा पॉवरफुल लॉंग ऑफला गेलाय. हा सनसनीत चौकार. ऑन साइडला चढवला हल्ला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर रेडियम जरूर 2 धावेसाठी प्रयत्न होईल. धोका होणार का? यस थोडा तालमेल मध्ये बिघाड पाहायला मिळाला. एका धावेसाठी रंगत निर्माण होते आणि हा संघर्ष खूप चांगला असेल. धावा रोखण्याचं शिवधनुष्य जे पेललंय अगदी सुदेशनं 5 दिला त्यानंतर 8. रोहित चिर्लेकर आक्रमणाला सुरुवात झाली. अपेक्षा आहे प्रल्हादकडे ती कॅपॅसिटी कुमध्ये. प्रल्हाद जर जास्त वेळ मैदानावर उभा राहिला तो नेहमी उसारलीसाठी नेहमी जी खेळी पाहिजे ती साजेशी खेळी त्यांनी आज तागायत दाखवल्या आणि आता उसारलीला हेच करायचे. त्यांना चांगल्या धावांची गरज आहे. 30 35 40 49 करायचे होते आणि तो सामना जे हनुमान उमरोलीनं गोलंदाजीच्या जोरावर जिंकलाय. चेंडू ऑफ स्टंप वरून थोडा स्विंग आलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. सँडी पालकर आमचे व्हायब्रेशनल अंपायर आणि मगाशी त्यांनी एक सर्वे आम्हाला दाखवला का आज 70% मॅचेस गोलंदाजी करणारे संघ जिंकतील आणि त्यांची भविष्यवाणी महागुरू कधी खोटी होत नाही. रोहित चिर्लेकर 4 धावा त्यानंतर 2 धावा व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स 20. गती कमी केली. कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडी आणि धाव घेण्याची तयारी दाखवली. कुठे का होईना धाव फलक हलतं राहिलं पाहिजे आणि तोच प्रवास सूर्या बॅटिंग करताना जे हनुमान उसरले या संघाचा. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स 22. 3 गडी बाद. 24 ला इव्हेंट संपूर्ण टीम आपण पाहतो. कडाक्याची थंडी त्यांना सुद्धा जाणवते कारण डोंगर माथ्यावर असलेले मैदान आहे. थोडा एक वेगळा आनंद असेल या संपूर्ण टीमला. रोहितला आपण जरूर पाहूया. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संघर्ष करतोय संघासाठी खेळायचा आणि प्रल्हादला पाहतोय. प्रल्हादनं आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला. 1 चौकार आला. वैयक्तिक योगदान पाहिले 9 वर खेळतो आणि संघाची धावसंख्या 22 आहे आणि कुठे का होईना प्रल्हादचं मैदानावर थांबणं महत्वाचं आहे.
रोहित चिर्लेकर आतापर्यंत 4 चेंडू पाहिले, 4 मध्ये एक मोठा फटका, विकेट मिळाली नाही. अपेक्षा असेल प्रल्हाद कडून. शरीरभेदी गोलंदाजी, शरीरावर आदळला, धाव घेण्याची तयारी. इथे मात्र ताळमेळ बिघडला, नकार दिला. दिव्येशनं नकार दिलाय. काही गरज नाही, त्यांना मैदानात अजूनही थांबायचे. मात्र लेग बायचा इशारा आला. संघ पुढे सरकेल. नेक्स्ट दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो, इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. किट्टू 11 मोरिया रीडगर आणि चिपळाय यांच्यामध्ये होणार टॉस. ओव्हर नंबर 3. एकूण धावा दाफलकावर 23. बॅटिंग करतोय संघाचे अनुमान उसारले. एक बलाढ्य संघ आहे. नेरे धुंद्र विभागामध्ये उसारली संघ, नेहमी दहशत त्यांची राहिली. बायकर मॅन या संघामध्ये जयेश असेल, अजय असेल, चांगले खेळाडू या संघामध्ये. मात्र समोरचा संघ ओडापून वाल आज खेळतोय स्मायरा 11 वहालच्या नावानं. बी लॉर्ड्स चे दोन्ही संघ. ओ खोला चेंडू, आक्रमण करतोय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक जरूर आलाय पॉइंट वरून धावत आणि तयारी इथे दाखवली. कुठे का होईना संयमानं खेळ सूर्य. एकूण धावफलक पुढे सरकल्या. मात्र मैदानावर अप्रतिम गोलंदाजी सूर्य आणि संत गतीनं वाटचाल करत असताना आपल्या मेहनतीनं संघासाठी खेळायचं हे चित्र दाखवताना दिव्येश आणि त्याला साथ देतो प्रल्हाद. 3 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावर 25. गडी बाद झाले 3. बघा एफ गटातील लढत असणार आहे. किट्टू 11 मोरिया 11 रिडगर विपक्ष चिपलाय 11 चिपले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. येस 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 25 आहे. 3 गडी बाद झाले. डीजे ओम साई धुंद्रेपाड्याचं अप्रतिम संगीत, प्रेक्षक वर्ग या गीतांचा आनंद आस्वाद घेतो. उद्याचा लॉर्ड्स काही वेळापूर्वी नंतर तुमच्या समोर डिक्लेअर केला जाईल. उद्या कदाचित मॅनेजमेंट महागुरू लवकर सामने सुरू करतील, कारण 9 मॅचेस कव्हर करणं डे नाईट फॉर्मॅट. आज ओपनिंग सेरेमनी होती त्यामुळे थोडं आम्ही लेट चाललो होतो. मात्र उद्या तसं होणार नाही. उद्या मॅनेजमेंट या बारीक बारीक गोष्टींवर काम करणार आहे. 3 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावर 25. 25. ओव्हर नंबर 4. प्रेम आमच्या संवेदेत 4थं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर स्मायरा 11 वहाल कडून. प्रवीण मुंबईकरला पाहतोय. ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर या संघामध्ये. आणि मागच्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही चर्चा केली होती का वहाल संघ तुफान फॉर्ममध्ये. गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये या संघाला पाहिलं, डे फॉर्मॅटमध्ये पाहिलं. वहाल गावामध्ये अनेक संघ आहेत आणि या संघाचे कोच आम्ही पाहतो 1 मॅन शो सागर गरज जे मास्टर माइंड आहेत. यस लक्ष विद्या मॅचकडे प्रवीणला आपण जरूर पाहतो. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ पूल केला चेंडूला, डीप कडे जरूर चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग आणि लागली रेस. विजय झालाय चेंडूचा आणि मिळतील 4 धावा. थँक्यू. नक्कीच महागुरू आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे सॉन्ग होतं आणि आज मुंबईमध्ये वाढलेली प्रचंड गर्दी. यस प्रवीणला आपण जरूर पाहूया. पुढचा चेंडू. आज लोकसंख्या आपण पाहतोय झपाट्याने वाढल्या. मग पनवेल शहर असेल, नवी मुंबई असेल आणि आपण पाहतो आपली संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. डीजेचा धन्यवाद देऊया. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या ती धावफलकावर 30. 3-0. 3 गडी बाद. आक्रमण केलंय. या फटक्याची गरज होती आणि ते चांगलं कौशल्य दाखवलंय. तुफानी हल्ला मिड विकेटच्या वरून आलाय. पंचांचा इशारा सुद्धा बीमर चेक केला जाईल. मात्र हा उत्तुंग षटकार.
अगदी छोटे बच्चे कंपनी या गाण्यावर रील्स बनवतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. येस, फेड डिलिव्हरी मॅच ऑन करा. 6 धावेने संघ पुढे सरकला. टोटल रन्स पाहतो, एकूण धावा दाफलकावर 36, गडी बाद झाले 3. प्रवीणचं हे षटक बॅटिंग करताना जे हनुमान उसरली संघ आणि धावा दाफलकावर टोटल स्कोर 36. ओ स्ट्रेट चेंडू होता, गती चांगली होती, मात्र लाईन भरकटते ऑफ स्टिकच्या बाहेर. थोड्या खेळपट्टीवर आपण पाहतोय गोलंदाजांना कधी कधी सूर गवसतोय, मात्र कधी कधी लाईन भरकटताना आपण अनेक गोलंदाजांना पाहिलं. आपल्या चांगल्या गुड स्पॉटवर गोलंदाजी केली तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करता येते, मात्र इथे जो दर्जेदार उतुंग षटकार मारला ना, विजयने एक नवी ऊर्जा निर्माण केली. अंपायर सिग्नल आलाय. यस, बॉलिंग टीम रिव्ह्यू. यस, आणि ते आपण चेक करूया. येस, वाईट बॉल. मॅच ऑन करा. ही रिव्ह्यू सिस्टम जेव्हापासून आले ना, तेव्हा लाईव्ह सिस्टमला थर्ड अंपायरला खूप मेहनत करावी लागते. प्रेम आम्हाला माहिती सांगतो का, जेव्हा थर्ड अंपायर रेफर केलं जातं प्रचंड धावपळ करावी लागते. सँडी पालकर यांचा पॅनल आपण पाहतो या स्पर्धेसाठी. ऑन साईडला ओ हो फ्लायटेड, ओ चांगला प्रयत्न, काय फटका खेळला, लॉफ्टेड फ्लायटेड उंची, आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रॉपर कनेक्शन. चांगलं होतं, टेक्निक चांगली होती, कौशल्य दाखवलं आणि चौकार षटकार षटकार. बॅटिंग आवडली असेल तर विजयसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगल्या पद्धतीनं कव्हर करतोय संघाला. एक चौकार 2 षटकार, तो मात्र विस्फोटक रूप धारण केलाय. चेंडू फाईन लेगला 2 धाव घेण्याचा प्रयत्न, जो संघ बॅकफुटला होता आणि डोकं वरती काढले. गुड बॅटिंग फलंदाज विजयला आपण पाहतो, वैयक्तिक त्याचं योगदान 7 मध्ये खेळतोय, वैयक्तिक 24. एकटा नडतोय, गोलंदाजांना धूळ चारतो आणि माझ्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. फलंदाजी करत असताना संघासाठी एक मेजवानी देण्याचं काम. संघ पोहोचलाय चांगली आघाडी 45. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, वेगवान चेंडू, यष्टीरक्षक थोडे गडबड झाली, मात्र बॅकअप चांगले, बाईच्या स्वरूपात मिळणार धाव. तर या एक धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहूया, एकूण धावा 46, 46 आणि 47 करायचं. इनिंग ब्रेक कंपल्सरी होईल. टॉस महागुरू जॉईन झालेत, कंपल्सरी धुंद्र विभागाची काही नियमावली आलेत आणि त्यावर संपूर्ण योजनेनुसार काम करावं लागतं आयोजकांना. धन्यवाद. तर अमित खारोडकर यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत. तर या नाणेफेक केली जाईल. प्रदीप चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला खऱ्या अर्थाने आपण पाहतो रिडगर क्रिकेट संघ असणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी तरी या प्रदीप आपण नाणेफेक करायचे आहे. एका बाजूला किट्टू 11 मोरिया रिडगर, विपक्षी चिपलाई क्रिकेट संघ चिपले. 3 षटकांचा सामना असेल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल चिपलाई 11 चिपले क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने फक्त निर्णय शतरक्षण. चला, शतरक्षण काढण्याचा निर्णय चिपलाई क्रिकेट संघ चिपले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः अजितने शतरक्षण काढण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ किट्टू 11 मोरिया रिडगर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी ते आमंत्रित करण्यात आलेलं आहे. बघा, अमित खारोडकर धुंद्रे खऱ्या अर्थाने त्यांचं भोजनालय आपण पाहतो आणि तिथे
स्वादिष्ट पद्धतीचं आगरी पद्धतीचं भोजन नॉनव्हेज भोजन आपल्याला इथे उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला आवश्यकता भासली त्याने लगेच तिथे जाऊन संपर्क साधावा. स्मायरा 11 वाहल क्रिकेट संघाच्या संघनायकाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमन उसाली क्रिकेट संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. तर सुधीर अगलावे, चैतन्य पाटील, सतीशजी अगलावे, सोहन अगलावे आणि पार्थ अगलावे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मैदानामध्ये स्पीडली लगेच रचना करायची आहे बघा. क्षेत्ररक्षण रचना जानमान उसाली क्रिकेट संघाने लगेचच करून घ्यायची आहे. इथे स्मायरा 11 वाहल क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. बहुत बहुत शुक्रिया चाहेंगे एक बार फिर से मैदान में सभी तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. जय हनुमान मित्र मंडल इनके माध्यम से आयोजित इस डे नाइट क्रीडा प्रतियोगिता ग्रामस्थ ट्रॉफी दुंदराई 2025 हम एंजॉय कर रहे दोस्तों. जाएंगे मैदान में जीतने के लिए 47 का है टारगेट. उसरली उनके खिलाफ खेल रही है वाल टीम. जर्मन उसरली बनाम स्माइरा 11 वाहाल के बीच में यह कांटे की टक्कर है. सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत है. मैदान के अंदर हम लोड चलते हैं. ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम. अंपायर का इशारा आता है बा गेम ऑन. अजय डांगर कराएंगे गेंदबाजी में. स्ट्राइकर एंड के ऊपर प्रयास कोहली और प्रतीक पाटिल बीच मैदान में. पहली गेंद, अच्छा स्ट्रोक है, खोद कर निकाला. इलाका पूरा खाली है. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका. इसका ये टारगेट है. क्या मुकाबला बनेगा यहाँ से, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी आक्रमण घूमता है यहाँ पर स्माइल वाल टीम का, ये दो बल्लेबाज बेहद अहम है उनके खेमे के लिए. प्रयास कोहली और प्रतीक पाटिल बीच मैदान में हम देख सकते हैं. छोटे गेंद का एक खिलाड़ी है, काफी कम उम्र में क्रिकेट की शुरुआत की थी. अच्छा स्ट्रोक है, लाजवाब ये हिट है. देखने में मजा आता है इस तरीके के स्ट्रोक. इस पर लिखा था प्रेम क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में. गेंद सीमा पर चौका.
थैंक यू सो मच। चौकों में डील हो रही है मैदान में, क्या कमाल की ये बल्लेबाजी है, जबरदस्त यहाँ पर प्रयास किया जा रहा है, प्रयास के माध्यम से प्रयास कोहली, 3 गेंदे लगातार 3 चौके। अजय ने अब एंगल चेंज करने की कोशिश है, कोर मारने की कोशिश है, दबाव साफ नजर आता है बा अजय डांगरकर के ऊपर, जनमन उसरली क्रिकेट टीम के ऊपर। पहले 3 गेंदों में 12 बने, 47 का पीछा किया जा रहा है प्रयास मैदान में। राउंड द विकेट से इस बार आएंगे अजय डांगरकर, लेकिन क्या नतीजा बदलेगा? जी नहीं, 4 गेंदे 4 चौके। वक्त पर गियर चेंज करते हैं और यहाँ पर गियर टॉप गियर में बल्लेबाजी होती हुई अजय डांगरकर के सामने। अब हल्की सी टीम मीटिंग है, ये दबाव भरा माहौल है। जब भी इस तरह के स्ट्रोक लगते हैं और मैदान के चारों ओर ये स्ट्रोक अटेम्प्ट करते हैं, प्रयास को हमने देखा, पहले लॉन्ग ऑफ के ऊपर से चौका था, दूसरा स्क्वायर लेग के ऊपर से, तीसरा था एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर और चौथा या लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 गेंदे 4 चौके लगाए, 16 के ऊपर बल्लेबाजी है। प्रयास कोहली का आक्रमण जारी है, हमले जारी है, मानो बल्ला नहीं बंदूक लेकर मैदान में उतरे हो, मानो बैटिंग नहीं फायरिंग जारी है मैदान में। 4 गेंदे 4 चौके, कोशिश की जा रही है फील्ड में फिर से बदलाव है। लॉन्ग ऑन में जयेश डांगरकर है, डीप एक्स्ट्रा कवर अप, थोड़ा सा लॉन्ग ऑफ डीप में कर दिया गया, थोड़ा सा वाइड है, दिवेश वहां पर मौजूद है। अजय डांगरकर के हाथ में गेंद है, विकेटों के पीछे खुद कप्तान हनुमान है, प्रयास को शांत कैसे रखेंगे? पहली 4 गेंदे 16 बने हैं, जबरदस्त बल्लेबाजी। स्टांस देखिए, क्या कमाल के ये बल्लेबाजी है। एक और अच्छा स्ट्रोक है, प्रयास को रोकना नामुमकिन हो सकता है यहां पर। 5 गेंदे 5 चौके, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों प्रयास के लिए। टाइगर है, अगर मेहनत में दम हो ना प्रेम, तो किस्मत कभी धोखा नहीं देती और मेहनत जारी है मैदान में। प्रयास की जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की कम है। जैसे मैंने पहले भी कहा था, काफी कम उम्र में इस टीम में, गांव की मेन टीम में मौका मिला और उस मौके को भुनाते हुए इस बार स्वीप की कोशिश थी, नाराज है अपने आप से, थोड़ा सा प्रयोग करने की ये कोशिश थी प्रयास की। सीधी गेंद आई, तीर की तरह सीधी निकली। आखिरकार अजय डांगरकर को एक सफलता जरूर आई इस गेंद के ऊपर, यानी कि वो गेंद थी डॉट। पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 20 बने हैं, 18 गेंदे। टीम मीटिंग साठी तुम्हाला मुभा दिली जाणार नाही दोन्ही संघांना। चला वेल कमी आमच्या जानुमान मित्रमंडळ दुंदराई कमिटीकडे वेल कमी आहे, खेळाडूंनी एकत्रित येऊ नये अशा सूचना मात्र आमच्या संयोजन समितीच्या वतीने, ऑर्गेनायझर कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। बिल्कुल बहुत बहुत शुक्रिया मागुरुम। जाएंगे एक बार फिर से मैदान में। 18 गेंदे जीतने के लिए अब 27 की दूरी है। प्रतीक पाटिल जिनके नाम से टीम जानी जाती है, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर खड़े सिर्फ तमाशा देखा और प्रयास की लाजवाब बल्लेबाजी एंजॉय करें। इस बार प्रतीक स्ट्राइकर एंड के ऊपर आएंगे, क्या कमबैक होगा जयेश डांगरकर, इस टीम का सबसे प्रमुख हथियार है। आमतौर पर जयेश को पहला ओवर फेंकते हम देखते हैं, अजय ने मोर्चा संभाला था लेकिन अजय महंगे साबित हुए। 20 बने पहले ओवर में, अब 18 गेंदे और जीतने के लिए 27 की आवश्यकता। गेंदबाज तैयार है जयेश, प्रतीक के सामने ये गेंद थी, अच्छी गेंद थी, थोड़ा सा गति में मिश्रण भी किया था, टप्पा करने के बाद गेंद और धीमी हुई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। प्रतीक को शांत रखा है पहली गेंद के ऊपर। ये छोटे छोटे पल जो क्रिकेट में होते हैं ना, बेहद अहम हो जाते हैं। ये पल आपको जीतने होते हैं, मोमेंट्स का गेम है दोस्तों क्रिकेट।
गेंदबाज तैयार है, सिचुएशन का गेम है। इस बार अच्छी कोशिश है जयेश की, अच्छी कोशिश है, क्योंकि डॉट गेंदों से ही प्रेशर बढ़ता है और प्रेशर से ही गलत स्ट्रोक निकलते हैं और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो मुकाबले में वापसी हो जाएगी। लेकिन प्रतीक के सामने क्या इतना आसान बनेगा जयेश के लिए? पहले 2 गेंदों में तो बाजी मारी है, तीसरी गेंद लेकर तैयार है जयेश डांगरकर। ओवर द विकेट से ये गेंद, कदमों का इस्तेमाल किया था प्रेम। मैंने पहले भी कहा था कि डॉट गेंद प्रेशर दबाव आपके ऊपर बढ़ाता है और यहाँ पर अलग करने की कोशिश, पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा। अब 15 गेंदे और 27 की जरूरत। जाएंगे दोस्तों मैदान में गेंदबाजी के लिए। गेंदबाज एक बार फिर से तैयार, जयेश डांगरकर दबाव बढ़ा रहे हैं बीच मैदान में। प्रयास कोहली जिन्होंने 5 चौके लगाए थे पहले ओवर में, अब अपने बारी के इंतजार में, दबाव बढ़ रहा है। 15 गेंदे और जीतने के लिए 27 की जरूरत है। गेंदबाज जयेश तैयार, इस बार नया खिलाड़ी समीर। ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती भी। यहाँ पर हम देख सकते हैं अंपायर का कॉल है वाइड है, प्लेयर्स रिव्यू। यस, वाइड के लिए रिव्यू मांगा है उसरली क्रिकेट टीम ने, चेक जरूर यहां से हम करेंगे। वाइड बॉल, उसरली टीम रिव्यू लॉस्ट, गेंद वाइड है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। तीसरे अंपायर की मांग यहां पर की गई थी। जो कुछ भी नियम रूल से जो खिलाड़ियों को समझाते हैं अंपायर मुकाबले से पहले, और बिल्कुल आप अंपायर से पूछ भी सकते हैं, अंपायर से सवाल जवाब कर सकते हैं, और वही अंपायर बताते हुए हमारे मेन अंपायर सुनील तांडेल सर बेलवली, सत्यवन काकड़े सर आदई और सैंडी भाई पालकर मैन फ्रॉम केवाले। अच्छी ये गेंद थी, इस बार डॉट गेंद है, पूरी तरीके से वापसी है जय हनुमान उसरली क्रिकेट टीम के। रन बने हैं अब तक 21, केवल एक वाइड का रन आया इस ओवर में। ये क्रिकेट है प्रेम, जो कभी आपको हंसाएगा कभी रुलाएगा। और यहाँ पर पहले ओवर में ऐसा लगा कि मुकाबला छिटक गया, लेकिन दूसरे ओवर में यह कमबैक है, इसमें बाजियां पलटने में देर नहीं लगती। एक बार फिर से बाजी बराबरी पर खड़ी है, अब शुरुआत फिर से कौन करेगा ये भी देखने वाली बात है। 21-21 अब तक बने। यहां पर बल्ले का किनारा है, नियंत्रण में नहीं थे, लेकिन आउटफील्ड तेज है, प्रसाद की कोशिश थी, लेकिन यहां पर गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। ओम साई डीजे साऊंड सिस्टीमचं कौतुक करावं लागेल, अतिशय सुंदर आणि सक्षम साऊंड सिस्टीम आपल्याला उपलब्ध झालेली आहे। वाह क्या बात है महागुरु। मैदान के अंदर एक बार फिर से चलेंगे। 25 रन अब तक बने, 47 का टारगेट था। प्रेम ने हमें जानकारी दी अभी भी जीतने के लिए 22 रन की जरूरत है। 13 गेंदे 22 की आवश्यकता। अंतिम गेंदे स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं समीर नाइक तीसरे नंबर के ऊपर उतरे प्रतीक के आउट हो जाने के बाद। गेंदबाजी के लिए जयेश अंतिम गेंद लेकर है तैयार। बड़े स्ट्रोक की तलाश थी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है,
अतिरिक्त रन में फिर से बढ़ोतरी होती भी 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। अच्छी कोशिश है जयेश की। अब तक जयेश को हमने देखा था एक चौका जरूर खाए। रनों की संख्या हम देखेंगे टोटल 26 अब तक बने। 47 का टारगेट था जीतने के लिए, अभी भी 21 रनों की आवश्यकता। 13 गेंदे 21 रन। जयेश डांगरकर सामने समीर नाइक। इस ओवर की अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट किया और यहां पर बल्लेबाज आउट। गिल्लियां बिखेर चुकी है। अब गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए जरूरत है 21 की जरूरत। के लिए कि जब भी खिलाड़ी आउट होता है आपका नया खिलाड़ी तुरंत मैदान के अंदर जाना चाहिए। सभी से हम गुजारिश करते हैं कि आपका नया खिलाड़ी तैयार रहना चाहिए मैदान में जाने के लिए जब भी खिलाड़ी आउट होता है। जाएंगे एक बार फिर से मैदान में। चला क्षेत्ररक्षण रचना जे हनुमान उसाली क्रिकेट संघ जास्त वेळ न दडवता आपण लगेचच रचना करून घ्यावी। सलामी खऱ्या अर्थाने 2 फलंदाज आहेत मैदानामध्ये पाहतो आपण, त्यांनी सुद्धा रेडी पोझिशन मध्ये राहायचे आहे। जाएंगे मैदान में। अब कोशिश की जाएगी 12 गेंदों में चाहिए प्रेम, 21 की आवश्यकता। प्रसाद काटावले जो 38 के बाहर फील्डिंग कर यदि 2 कैच लपकते तो तारा से कुणाल माली इनके ओर से 2000 रुपए का इनाम है। हौसला अफजाई की जा रही है मैदान के बाहर से। ये पर्दे का पीछे का किरदार होता है जो बेहद अहम होता है दोस्तों क्रिकेट में, क्योंकि हमने रामायण में भी देखा था प्रभु राम ने बाली को पेड़ के पीछे से छुपके से मारा था। आगे से मारना उनके लिए मुश्किल नहीं था लेकिन मार ना सके। जो काम पर्दे के पीछे से होता है वो आगे से नहीं होता। और सभी हौसला अफजाई करने वाले हमारे सभी दर्शकों का हम एक बार फिर से स्वागत करते हैं। चलो मुकाबला शुरू करना है। जयेश अजय हनुमान आपसे हम गुजारिश करते हैं, आप बहुत स्लो खेल रहे हो मैदान में। जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में फिनिश करना है। 12 गेंदे 21 रन। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी तैनात है, क्या मौका बनेगा। कोशिश लाजवाब थी, कैच तो लपक नहीं पाए सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को फील्ड करा गया तब तक रन मिलेंगे टोटल 3। 12 में चाहिए थे 21, अब आने वाली गेंदे 11 है और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, चर्चा जारी है, लड़ाई जारी है, संघर्ष जारी है। जोश कौन दिखाएगा, जुनून कौन दिखाएगा, जज्बा कौन दिखाएगा, जबरदस्त मुकाबला चलता है। बाप आने वाली गेंदे 11, जीतने के लिए 18 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है रोशन ठाकुर। पहली गेंद के ऊपर 3 खर्चे, लाजवाब प्रयास था, खिलाड़ी वहां पर मौजूद थे उसरली क्रिकेट टीम के। प्रसाद काटावले, प्रसाद के पास मौका बना था, कोशिश भरपूर थी लेकिन कैच तक पहुंच नहीं पाए थे। एक बार फिर से बल्लेबाज तैयार है, स्ट्राइकर इनके ऊपर इस बार आएंगे सुदेश सालुंके। गेंदबाज तैयार रोशन ठाकुर। हल्के हाथों से इस गेंद को केवल कट किया, दूसरे की मांग स्ट्रेट अवे की है, दूसरे की कोशिश है, क्या रफ्तार बनेगी, कलेक्ट कर नहीं पाए। मौका बना था, कलेक्ट कर नहीं पाए विकेट कीपर और 2 रन का इजाफा होता है। अच्छी कोशिश थी सुदेश की, वो जानते हर एक गेंद के ऊपर चौका छक्का नहीं आता, सिंगल डबल से भी काम बनाना पड़ता है। क्योंकि याद होगा महागुरु आपको तो पता है सर डॉन ब्रैडमन जिनका एवरेज लगभग 99 का था, उन्होंने अपने पूरे करियर में केवल 6 छक्के लगाए थे। ये भी एक इतिहास है दोस्तों। क्रिकेट केवल चौका छक्कों का खेल नहीं है, सिंगल डबल बेहद मायने रखती है। सैंडी भाई पालकर भी हमसे बिल्कुल यह कोशिश करते हुए और हमें बताते हुए कि बिल्कुल सही बात है। जाएंगे एक बार फिर से मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है रोशन ठाकुर। 2 गेंदे फेंकी, 5 खर्चे। गेंदबाज तैयार, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, नियंत्रण में नहीं थे लेकिन जो नतीजा चाहते थे नतीजा वही आएगा। गेंद सीमा पार चौका।
दोस्तों इस सीजन में बहुत सारों के दिल टूटते हैं सैंडी भाई। दिल तोड़ने वाला ये सीजन है, प्यार के चाहने वालों के लिए उनके हम बिल्कुल साथ है। कट करने की ये कोशिश थी, लेकिन अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। दिल तोड़ने वाला ये सीजन, प्रेम भी मुस्कुरा रहे हैं, क्योंकि हम तो शराब पीते नहीं प्रेम, लेकिन शराबी दोस्त बिल्कुल रखते हैं कि वो कांच की बोतल तो तोड़ते हैं लेकिन दिल नहीं तोड़ते। लेकिन और दिल तोड़ने वाले हमें बिल्कुल पसंद नहीं। एक रन का इजाफा, दूसरे की कोशिश थी लेकिन मना करेंगे। मुकाबला बेहद अहम है, मुकाबला बेशकीमती है दोनों टीम के लिए। रन बने हैं टोटल, प्रेम ने हमें जानकारी दी 37 बने। 10 रनों की अभी भी जरूरत मुकाबला जीतने के लिए। आने वाली गेंदें बची है 8 और जीतने के लिए जरूरत है 10 की आवश्यकता। 8 गेंदे 10 का समीकरण। क्या मौका बनेगा, क्या उसरली क्रिकेट टीम की वापसी होगी। और सबको पता है नेरे धुंधरे विभाग में सबसे ज्यादा पिछड़ने के बाद कमबैक करने वाली टीम कौन सी है, सभी को पता है उसरली क्रिकेट टीम कमबैक करना जानती है। लेकिन वहाल के सामने जब प्रयास मैदान के अंदर हो, जब सुदेश मैदान के अंदर हो, क्या मुमकिन बनेगा, क्या मुकाबले में रोमांच बरकरार रहेगा। 8 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता। मुकाबला पास है, मंजिल के करीब है। यहाँ पर स्माइल 11 वहाल क्रिकेट टीम लाजवाब क्रिकेट प्रयास का हम देख पा रहे। स्ट्राइकर इनके ऊपर, प्रयास कोहली है तैयार। फुल टॉस, ये तोहफा था, बिल्कुल ये खराब गेंद थे। इसके लिए तो जाने जाते हैं प्रयास। ऐसी गलतियां प्रयास के सामने होगी तो आपको बिल्कुल बख्शेगा नहीं। गेंद जाएगी सीमा पार, छक्का। फोर्टी 43 बने, जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता। आने वाली 7 गेंदे और 4 की जरूरत है। रोशन तैयार है, रोशन ठाकुर। गति में मिश्रण था, क्या कमाल का स्ट्रोक है। गेम इज ओवर। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों प्रयास के लिए। वन मैन शो, वन मैन आर्मी, और इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच। 9 गेंदे 35 रन, वन एंड ओनली प्रयास कोहली मैन ऑफ द मैच। तर मध्ये स्मायरा 11 वाल क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन। जानमान उसाली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। रमेश निंबाळकर साहेब, तुमचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। तर एज चौधरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या सानिध्यात इथे संपन्न होणार आहे।